बघा आपल्याला आज इजचे सेंटेन्स शिकायचे. कशाचे? इज. म्हणजे इज आपण कुठे कुठे वापरणार आहोत. ओके, सेंटेन्स बोलताना. मग बघा आपण हे सर्व इथे लिहिले, जसं की शी इज, ही इज, इट इज, एव्हरीवन इज, फ्रेंड इज, मॉम इज. म्हणजेच काय तर सिंग्युलर एक व्यक्ती जेव्हा असेल तेव्हा आपण इज वापरतोय. मग बघा शी आपण कुठे म्हणतोय? मुलींसाठी, लेडीज साठी. करेक्ट. हीचा यूज कुठे करतो आपण? मुलांसाठी. हीचा उपयोग कुठे करतो आपण? मुलांसाठी. बरोबर. जसं की मग आपण म्हणू शकतो शी इज माय सिस्टर, शी इज माय मदर. ही इज माय मदर होतं का? नाही होऊ शकत का? कारण की आपण ही मुलांसाठी यूज करत असतो. बरोबर. इट. मग इटचा यूज कुठे कुठे करतो आपण? तर निर्जीव वस्तूंसाठी. बरोबर. आपण असं म्हणू शकतो जसं की वॉच आहे, इट इज अ वॉच. आणखी इटचा वापर कुठे करतो आपण? तर ॲनिमल जिथे असतील. ठीक आहे. त्यानंतर आणखी काय? बर्ड्स वगैरे यांच्यासाठी आपण इट वापरत असतो. म्हणून मग इट इज. इट नंतर नेहमी इज वापरायचा. इट आर होईल का? नाही होणार. करेक्ट. एव्हरीवन. एव्हरीवन इज म्हणजे प्रत्येक जण असेल तेव्हा आपण इज. फ्रेंड. एक फ्रेंड असेल तर त्याला आर नाही म्हणू शकत आपण. बरोबर. एक फ्रेंड असल्यानंतर आपण इज म्हणणार आहोत. माय मॉम, माय मदर, माय फादर, माय ब्रदर, माय सिस्टर. हे असं काही असेल तर त्याच्या पुढेही आपण इज यूज करणार आहोत. मग बघा आपण सेंटेन्स बघतोय. ही इज अ हँडसम बॉय. शी इज माय मदर. शी इज माय फादर होईल का? नाही होणार. शी इज अ हँडसम बॉय होईल का? नाही होणार. कारण आपण बघितलं मुलांसाठी आपण काय वापरणार आहोत? ही. करेक्ट. आता जर मला म्हणायचं आहे की हे माझे वडील आहेत, आपण काय म्हणणार? ही इज माय फादर. आणि बरेचसे मुलं काय करतात? दे इज माय फादर. कारण मराठीमध्ये आपण नाही का ते माझे पप्पा आहेत म्हणतो. मग तुम्हाला वाटतं रिस्पेक्ट द्यायची असते, अरे कारे म्हणायचं नसतं. बरोबर. परंतु तसं चालतं का? नाही. इंग्लिशमध्ये मोठी व्यक्ती असेल, मोठी लेडीज असेल तर शीच यूज करायचं. मग त्या प्रिन्सिपल असो, तुमची मम्मी असो, फ्रेंड असो, कोणीही असो, आपण काय यूज करणार आहोत? शी. आणि ही कुठे? पप्पा असो किंवा मोठी कुठली व्यक्ती असो किंवा लहान असो, बॉय असेल तर आपण हीच यूज करायचं. चला बघा. माय मदर इज माय बेस्ट फ्रेंड. माय फ्रेंड इज सो स्मार्ट. एव्हरीवन इज स्मार्ट. इट इज अ कार. आणखी आपण इट कुठे यूज करतो? नॉन लिव्हिंग थिंग. आणि आणखी ॲनिमल्स वगैरे त्यांच्या नावापुढे काय यूज करणार आहोत? इट. म्हणजे एवढे सगळे जेव्हा तुम्ही सब्जेक्ट वापरता त्याच्यासमोर काय यूज करणार? इज. यस. शी आर होईल का? ही आर होईल का? तर नाही. हे सगळे आहेत सिंग्युलर म्हणजे एकच व्यक्ती असतो. शी, ही, इट, एव्हरीवन, फ्रेंड, मॉम, डॅड. ठीक आहे. चला मग आरचे सेंटेन्सेस बघायचे आहेत आपल्याला. इट इज गर्ल नाही होणार. नाही होणार. इट इज गर्ल कसं होईल? इट इज स्कूल होईल. शी इज स्कूल होईल का? शी इज स्कूल नाही होणार. कसं होणार? शी इज स्कूल कसं होईल? स्कूल ही एखादी व्यक्ती आहे का? नाही. मुलगी आहे का? लेडीज आहे का? नाही. ते काय आहे? निर्जीव वस्तू आहे. चला आरचे सेंटेन्सेस बघायचे आपल्याला. मग आर कुठे कुठे यूज करायचा? तुम्ही माझ्या मागे म्हणायचे. वी आर, दे आर, फ्रेंड्स आर, पॅरेंट्स आर, स्टुडंट्स आर, यू आर. बघा मग सेंटेन्स बघूया आपण याचे. वी आर फ्रेंड. आम्ही सगळे मित्र आहोत. वी आर फ्रेंड. दे आर माय सिबलिंग्स. सिबलिंग्स म्हणजे काय? भावंड आपण. ठीक आहे. तुमची बहीण, भाऊ जे काही असतात. दे आर माय सिबलिंग्स. माय फ्रेंड्स आर
naughty. Naughty. Yes, my parents are kind and humble. My parents समोर आपण आर का लावतोय? पॅरेंट्स दोघं आहेत ना, पॅरेंट्स. फ्रेंड्स इथे पण बघा, फ्रेंड्स. दे म्हणजे पण जास्त जण असले तर आपण दे म्हणतो. एकच जण असेल तर, मुलगा असेल तर ही म्हणणार, मुलगी असेल तर शी म्हणणार, बरोबर. हा, स्टुडंट्स आर हॅपी. यू आर माय स्टुडंट्स. आता बघा मी वरती स्टुडंट्स पण लिहिलंय आणि स्टुडंट पण लिहिलंय. असं का? तर यू आर माय स्टुडंट्स म्हणजे तुम्ही सर्व माझे विद्यार्थी आहात, म्हणून तुम्ही जास्त जण आहात म्हणून मी काय म्हटलं? स्टुडंट्स. यस लावला. पण मला जर एकाच जणाला म्हणायचं अर्णव माझा स्टुडंट आहे, मग मी काय म्हणणार? यू आर माय स्टुडंट. काय म्हणणार? यू आर माय स्टुडंट. यस लावायचं का? तर नाही. शाबास. अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवायचे आहेत आणि घरी सुद्धा ते रीड करायचे आणि तुम्ही यूज करायचं आहे त्याचा. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे हॅव आणि हॅज कुठे यूज करायचा. मला सांगा, तुम्हाला माहित आहे आपण आतापर्यंत सेंटेन्स पण घेतले. हॅवचा यूज कुठे करतोय आपण? जेव्हा की एखादी गोष्ट आपल्या जवळ असते. हॅज आणि हॅव दोन्हींचा पण मिनिंग काय होतोय? की आपल्या जवळ असणे. काय? आपल्या जवळ असणे. कोणतीही गोष्ट, जसं की माझ्याकडे 2 हात आहे, माझ्याजवळ मार्कर आहे, असं आपण मराठीत म्हणतो. तसंच इंग्लिश मध्ये पण हॅव आणि हॅज काही ठिकाणी आपल्याला हॅव वापरायचं असतो आणि काही ठिकाणी हॅज. तर तो कुठे कुठे वापर होतो हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. चला मग सेंटेन्स बघायचे. एकदा आपण सिंग्युलर समोर काय वापरायचं आणि प्लुरल समोर काय वापरायचं बघूया. He has. Repeat after me. He has. She has. It has. Mother has. Tom has. राणी yes. म्हणजे कुणाचंही नाव असेल, मुलाचं असो मुलीचं असो, कुठलंही सिंग्युलर नाव असेल तर त्याच्या समोर आपण काय वापरणार आहोत? हॅज. म्हणजे कधी आपल्याला जेव्हा सांगायचं असतं की त्याच्या जवळ काहीतरी आहे. मग आपल्याला माहिती आहे ही कुठे वापरतोय आपण? मुलासमोर. मग एखाद्या मुलाकडे किंवा तुमच्या पप्पाकडे किंवा तुमच्या फ्रेंडकडे काहीतरी असेल हे सांगण्यासाठी तुम्ही ही हॅज म्हणणार. काय? ही हॅज. मग शी हॅज कधी म्हणायचं? तर मुली लेडीजकडे काहीतरी असेल, मदर असेल, सिस्टर असेल, फ्रेंड असेल, त्याच्याकडे काहीतरी आहे असं तुम्हाला सांगायचंय, तेव्हा तुम्ही शी हॅज वापरणार. मग इट केव्हा वापरायचं? आपण आत्ताच बघितलं, निर्जीव वस्तू, नॉन लिव्हिंग थिंग्स आणि ॲनिमल्स त्यांच्या समोर आपण इट वापरतो त्यांच्यासाठी. मग त्यांच्याकडे काहीतरी आहे असं सांगायचंय. जसं की तुम्हाला सांगायचंय की आपण म्हणतो ना डॉग हॅज अ टेल, त्याप्रमाणे. मदर सिंग्युलर नाउन, तुमच्या आईकडे काही आहेत सांगण्यासाठी मदर हॅज. टॉम म्हणजे एखाद्या डॉगचं नाव. टॉम हॅज काय म्हणू शकता तुम्ही? बेल्ट वगैरे म्हणू शकता किंवा टेल म्हणू शकता. राणी सिंग्युलर नाव, कोणत्याही मुलीचं असेल मुलाचं असेल त्याच्या समोर आपण हॅज घेणार आहोत. फ्रेंड असेल तर तुम्ही म्हणू शकता हॅज. फ्रेंड्स नाही, फ्रेंड असेल तर. आणखी एव्हरीवन साठी पण हॅज येईल. बघा मग आपण सेंटेन्स बघूया. ही हॅज अ पेन. त्याच्याजवळ काय आहे? पेन आहे. शी हॅज अ न्यू पर्स. तिच्याकडे नवीन पर्स आहे. इट हॅज लॉंग नेक. कुणाबद्दल बोलतोय बरं हे सेंटेन्स? सांगा बरं. जिराफ. व्हेरी नाईस. इट हॅज लॉंग नेक म्हणजे जिराफ बद्दल आपण इट वापरले. तुम्ही इथे असं म्हणू शकता का जिराफ साठी ही इज अ जिराफ? चालेल का? नो. ही कुणासाठी वापरतोय आपण? मुलांसाठी. शी कुणासाठी वापरतोय? शी इज अ कॅट म्हणाल का? नाही, इट वापरायचं. बरोबर. शी इज माय वॉच चालेल का? नाही, इट इज माय वॉच, कारण ती काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग. लक्षात ठेवायचं. ओके. चला मग माय मदर हॅज न्यू ड्रेस. टॉम हॅज अ पेन. राणी हॅज लॉंग हेअर. हॅजचा वापर कुठे कुठे कळाला तुम्हाला? ही हॅज, शी हॅज, इट हॅज, मदर हॅज, टॉम हॅज, राणी हॅज.
हॅज कधी वापरायचा? जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट आहे ते दाखवण्यासाठी. चला मग आपण बॉडी पार्ट दाखवूया. कसे दाखवणार तुम्ही? आता आय साठी तर आपण हॅव वापरणार आहोत. हॅज वापरायचा आहे आपल्याला. मग काय म्हणणार? शी हॅज अ हेड. शी हॅज 2 hands. शी हॅज नोज. शी हॅज ears. She has fingers. कुणाला असतात बघा 11 फिंगर. बघितलेलं आहे का तुम्ही? असं इकडून इकडून छोटे छोटे असतात. अथर्वला आहे का? अथर्व हॅज 11 फिंगर्स. हॅवचा वापर कुठे कुठे बघा. हॅवचं मिनिंग पण तेच, एखादी वस्तू आपल्याकडे आहे दाखवण्यासाठी. आय हॅव. I have. They have. You have. We have. Friends have. Girls. म्हणजे जेव्हा जास्त जण असतील, हा आय सोडून जेव्हा जास्त जण असतील आणि त्यांच्याकडे काही आहे असं सांगायचं असेल तर आपण काय वापरणार? हॅव. मग बघा, आय हॅव माझ्याकडे आहे. दे हॅव त्यांच्याकडे आहे. यू हॅव तुमच्याकडे किंवा तुझ्याकडे आहे. वी हॅव आमच्याकडे आहे. फ्रेंड्स हॅव मित्रांजवळ आहे, मित्रांकडे आहे. गर्ल्स हॅव मुलींकडे आहे किंवा मुलींजवळ आहे. बघा मग, आय हॅव a car. I have a they have new house. They have new you have many yes you have many friends. I के सामने have, they के सामने, you के सामने. We have good friends. आमच्याकडे काय आहे? चांगले फ्रेंड्स आहे. My friends have new toys. Girls have many dresses. मग मला सांगा, मी जर इथे म्हटले गर्ल मेनी ड्रेसेस तर इथे काय येईल? आन्सर कोण सांगतं? मोठ्याने सांगायचं. गर्ल म्हटलं मी, गर्ल्स नाही. गर्ल डॅश मेनी ड्रेसेस. Has. Very nice. Girl has many dresses and girls have many dresses. शाबास. Boy dash dash new pencils. काय येणार? Has. Very good. Boy has new pencils and boys dash many books. Boys have. Good. Correct.